विद्यार्थ्यांना शिक्षक नाही या मुद्द्यावरून आज विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। नेमकं हे प्रकरण काय, या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत शिक्षक आमदार विक्रम काळे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। विक्रमजी, ज्या प्रकारे शिक्षक नाही आहे हा खरं तर मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती चर्चा होत असताना मुळात गदारोळ होतं, नेमकं याचा मार्ग आता कसा सुटणार? आता राज्यातल्या ज्या काही शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शाळा आहेत, ज्या खाजगी शिक्षण संस्थेच्या आहेत, त्या संस्थांना शिक्षक भरती करण्यासाठी हा अधिकार पूर्वी संस्थेला होता। संस्था वर्तमानपत्रामध्ये मुलाखती जाहिरात देऊन मुलाखती घेऊन ह्या रितसरपणाने शिक्षकांची निवड करत होत्या। आता शासनानं पवित्र पोर्टल आणलं आणि त्या माध्यमातून ही भरती सुरू केली। खरं म्हणजे पवित्र पोर्टल दरवर्षी कंटिन्यूपणाने सुरू ठेवलं पाहिजे, पण हे पोर्टल जेव्हा सुरू केलं त्या 5 वर्षापूर्वी भरती झाली, 5 वर्षानंतर भरती झाली नाही। आता ती दुसऱ्या टप्प्यातली सुरू झाली, पण आज आपण पाहतोय की यामध्ये मेरिटमध्ये जे आलेले विद्यार्थी आहेत त्यांची भरती होते, पण त्या मेरिटमध्ये आलेले अनेक शिक्षक जे उमेदवार आहेत ते शिक्षक म्हणून ऑलरेडी काम करत आहेत, जिल्हा परिषद शासकीय सेवेमध्ये आहेत, ते पगार घेत आहेत। असं असतानाही त्यांना इकडं संधी दिली, त्यामुळं इकडं मुलाखतीला ती येत नाहीत, परिणामी जागा रिक्त राहत आहेत। आता अनेक संस्थाचालक आम्हाला भेटत आहेत की एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना संधी दिली उमेदवारांना, आणि त्या 10मधून जो त्या निकषानुसार पात्र होईल त्याला निवडलं जातं, पण 10 बोलवले तर 2च उमेदवार मुलाखतीसाठी येतात। ही वस्तुस्थिती संबंध राज्यापुढं आहे, त्यामुळे ही शिक्षक भरती होत नाहीत। सध्याही भरती सुरू आहे आणि म्हणून आम्ही चिंता व्यक्त केली की एकतर 5 वर्षांनी ही पदभरती सुरू झाली आणि तुम्ही ज्यांची ऑलरेडी उमेदवार म्हणून निवड झालेली आहे, ज्यांना नोकरी लागली, त्यांना त्या यादीतून वगळायला पाहिजे होतं, ते वगळलेलं नाही। त्यामुळे या पवित्र पोर्टलमध्ये अनेक दोष आहेत, ते तुम्ही दूर केले पाहिजेत। त्यांना महाराष्ट्रामध्ये चॉईस दिलेला असल्यामुळं त्यांचं गाव जिथं जवळ आहे किंवा देश त्या शहरामध्ये राहतात तिथंच ते नोकरी कुणीही शोधणार, त्यामुळं ते इतर ठिकाणी त्यांच्या संस्थेत नाव येऊनसुद्धा, म्हणजे एखादा उमेदवार समजा कोल्हापूरचा आहे, त्याचं नाव समजा नागपूरच्या यादीत आलं किंवा त्या ठिकाणी लातूरच्या यादीत आलं तर ते लातूरला येत नाहीत, कारण लांब पडतं। त्याच्यामुळे ही शिक्षक भरती रखडली आणि आता रखडणार, म्हणून आम्ही भीती व्यक्त केली की आता शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे आणि याच्यामधून आजचा अनुभव जो आहे ती आता पुढच्या आठवड्यात ही भरती संपणार आहे, पण तरीसुद्धा 50% सुद्धा जागा भरत नाहीत ह्या टेक्निकल अडचणीमुळे, शासनाच्या अडचणीमुळं। त्यामुळे याच्यातले सगळे दोष दूर केले पाहिजेत आणि तातडीनं आमची बैठक घेऊन आमचंही काय म्हणणं त्याच्यामध्ये आहे ते तुम्ही घ्यावं आणि 100% शिक्षक भरती करावं ही आमची मागणी आहे। विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावेत, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणूनसाठी आमची ओरड होती की तातडीनं याच्यामध्ये निर्णय करा आणि ही लगेच दुसरा ड्राईव्ह, म्हणजे याच्यामध्ये रिक्त राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या तातडीनं पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही भरा, ही मागणी आम्ही केलेली आहे। तुम्ही आता बोलताना म्हणालात की याच्यामध्ये काही दोष असेल तो दूर करायला पाहिजे, मात्र शिक्षक भरती ही नेमकी रखडते का? कारण वारंवार जेवढे अधिवेशन आता पाहायला गेलं तर साधारणतः प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षक भरतीचा मुद्दा असेल तो उद्भवताना पाहायला मिळतो आहे। मात्र जर विद्यार्थ्यांसाठी पुरेसे शिक्षक नसतील तर शिक्षण मंत्र्यांकडे तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करणार आहात? निश्चितपणानं आता मंत्री महोदयाने आश्वासन दिलं की आम्ही शिक्षक आमदारांसोबतही बैठक घेतो आणि याच्यामध्ये जे दोष आहेत ते त्वरित दुरुस्त करतोय। पण मला असं वाटतं की शिक्षक भरती ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे, ही काय आज उद्या आणि पुन्हा 4 वर्षांना असं नाही। दरवर्षी नियत वयामानानुसार वय वर्ष 58 झालं की राज्यातला कुणी ना कुणीतरी शिक्षक सेवानिवृत्त होतो, म्हणजे जवळपास 4 ते 5% पदं ही दरवर्षी रिक्त होतात आणि ती भरायची असेल तर वाट बघायची गरज नाही ना, पद रिक्त झालं की भरती करता आली पाहिजे। यासाठी हे पोर्टल नियमित सुरू राहिलं पाहिजे। सायकल सुरळीत का नाही चालत? कारण जर रिक्त झालं तर मग लगेच भरती करणार। शासनानं याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केलेत, आम्ही त्यांना सरळ आज ही मागणी केली की पवित्र पोर्टल आमचा विरोध नाही, तुम्ही मेरिटवर घ्या, मेरिट लिस्ट राज्याची तयार केलेली आहे तुमच्याकडं, त्या मेरिटच्या बाहेर तुम्हाला उमेदवार घेता येणार नाही, ही सक्ती संस्थाचालकाला करा आणि ही पोर्टल जी तुम्ही करून जी किचकटपणा आणलेला आहे तो तुम्ही दूर करा आणि त्या मेरिटमध्ये आलेल्यांनाच तुम्ही घ्यावं जाहिरात देऊन,
हे तुम्ही सक्ती करा, म्हणजे ही प्रक्रिया सोपी होईल आणि ताबडतोब विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील. जे आश्वासन मंत्र्यांकडून आज मिळालं त्याशी तुम्ही सकारात्मक आहात का? कारण असंही म्हटलं जातं की आश्वासनं मिळतात, पूर्तता होत नाही, ती व्हावी यासाठी आमचा सगळ्यांचा पाठपुरा शिक्षक आमदारांचा त्याच्या पाठीमागं आहेच आणि राहणारच. कारण आम्ही कारण विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे म्हणून शिक्षक आहे आणि म्हणून आम्ही आमदार आहोत ह्याची जाणीव आम्हाला आहे. विधान परिषदेचे गटनेते याच मुद्द्यावरून तुम्ही बोलत असताना कुठेतरी मधी तुम्हाला त्यांनी रोखलं, मुळात नेमका तो प्रसंग का? नाही, त्यांचं म्हणणं की बाबा गुणवत्ते विद्यार्थ्यावर बोललं पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यासाठीच बांधतोय ना. प्रवीण दरेकरांचं म्हणणं होतं की विद्यार्थ्यासाठीच चाललं आहे. आम्ही शिक्षक कुणाला मागतोय? विद्यार्थ्यांना मागतोय. शिक्षक शिकवतात कुणाला? विद्यार्थ्यांना. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या पोटतिडकीसाठीच बोलत होतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.